नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुम्हाला न्यूज कळालीच असेल आणि ज्यांना कळाली नसेल त्यांनी इकडे लक्ष द्या। टीईटीचा जो पेपर होता 2026 चा तो लीक झालेला आहे। तो काय झालाय, लीक झालेला आहे। आपण जर बघितलं तर पेपर जो आहे तो भिवंडीमध्ये फुटलेला आहे। तर काय झालंय पूर्ण विषय ते आपण समजून घेऊया। तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत 28 जून 2026 रोजी म्हणजे उद्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1028 केंद्रावर टीईटीची परीक्षा जी आहे ती प्रस्तावित होती। नीट 2026 पेपर मधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या। म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की सगळ्या उपाययोजना वगैरे करण्यात आल्या होत्या। पण आज 27 जून 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनीय माहिती मिळाली पोलिसांना आणि भिवंडी येथील एका इसमाकडे म्हणजे एका व्यक्तीकडे प्रश्नपत्रिका असलेली माहिती जी आहे ती समजलं। भिवंडी पोलीस यांनी त्या ठिकाणी धाड घातली आणि त्यानंतर जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे तर तिने अधिकाऱ्यांना बोलून पडताळणी केली। तर पडताळणी केल्यानंतर असं समजलं की त्या व्यक्तीकडे टीईटीचा जो पेपर होणार होता उद्या तर त्यातले काही प्रश्न जे तर ते सेम टू सेम आढळले आणि त्यामुळे त्या व्यक्तीला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि भिवंडी ठाणे या ठिकाणी गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात आला। मग सदर परिस्थिती लक्षात घेता 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली टीईटीची परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात येत आहे। कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जी आहे ती पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा आग्रह जो आहे असल्याने व याबाबत सलोख्याची चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे। शिक्षक पात्रता टीईटी परीक्षेबाबत अद्ययावत माहिती जी आहे ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर जी आहे ती प्रसिद्ध करण्यात येईल की नवीन तारीख काय असेल काय नाही। तर बघा हा जो पेपर आहे तर हा होण्या अगोदरच एक दिवस अगोदरच लीक झालेला आहे। तर काय पेपर फुटीचं आपण जर बघितलं अलीकडे कंटिन्यू सिरीज सुरू झालेली आहे ती आपल्याला इथं चालूच असताना बघायला मिळत आहे। बाकी यावर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये। चलो बाय बाय, जय हिंद।